नमस्कार. स्वरांजली A to Z प्लसमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर आपल्या सोलापूर शहरामध्ये महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम रणांगण 2025 धुमाकूळ सुरू आहे. तर थोड्याच 2-4 दिवसामध्ये प्रचाराला सुद्धा वेग येणार आहे. त्याच धर्तीवर आपण या सोलापूर शहरातील प्रभागातील ज्यांचं काम आहे अशा काही कार्यकर्त्यांच्या खास गाठीभेटी मुलाखतीचा कार्यक्रम या निवडणुकीच्या अनुषंगाने घेत आहोत. त्यानिमित्त आपल्याकडे आज स्वरांजली स्टुडिओमध्ये पूर्व भागामध्ये ज्यांचं भाजपातून काम आहे, एक कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ज्यांनी अनेक वर्षापासून काम केलेलं आहे. प्रभाग त्यांचा क्रमांक 9 आहे आणि ते प्रभाग क्रमांक 9 मधून सध्या भाजपाकडून एक इच्छुक उमेदवार म्हणून ज्यांची मागणी असायलाच पाहिजे, कारण काम करणाऱ्या माणसाला ही संधी मिळाली पाहिजे. त्याच धर्तीवर आपल्याकडे पूर्व भागातील नागेशजी सरगम हे उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सरगम साहेब. नमस्कार. मी नागेश रामस्वामी सरगम, भाजपा मध्य मंडळाचा अध्यक्ष आहे. बरं. सोलापूर महानगरपालिका 2025 धुमाकूळ सुरू आहे. त्या धर्तीवर प्रभाग क्रमांक 9 मधून आपण इच्छुक उमेदवार म्हणून आपली जरी मागणी असली आणि पक्षाने जर आपल्याला उमेदवारी दिली तर आपण मतदारांपर्यंत कोणत्या मुद्द्यावर मतदारांना मत मागणार आहात? आम्ही मुळात भाजपाचा कार्यकर्ता हा देव देश धर्म याकरता कार्यरत असतो. त्याच अनुषंगाने पक्षाची एकनिष्ठ होऊन मोदीजी ज्यावेळी पंतप्रधान होण्याआधी चाय पे चर्चा हा लोकप्रिय कार्यक्रम संपूर्ण देशभरात गाजविला, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्रातील 3रा क्रमांकाचा कार्यक्रम सोलापूर शहर जिल्ह्याला मिळाला होता. तो माझ्या सरगम चाय पे चर्चा या ठिकाणी तो राबविला आणि त्याचं लोकप्रियता इतकी झाली की शहरभरात मी भाजपाशी जोडलो गेलो आणि भाजपाच्या संघटनात्मक कार्यात बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, 2 वेळा शहरावर चिटणीस म्हणून जबाबदारी आणि त्यानंतर मंडल अध्यक्ष म्हणून आताची जबाबदारी, या सर्वाच्या माध्यमातून संघटनेशी एकरूप गेलो. मागील विधानसभेच्या निवडणुकीतही आम्ही आमदार देवेंद्रदादा खोटे यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांना निवडून येण्याकरता अहोरात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि त्याकरताही अग्रेसर राहिलेलो आहे. बरं. जर तुम्हाला आपल्या पक्षाने प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी दिल्यानंतर आपण मतदारांनी आपल्याला निवडून का द्यावे, म्हणजे आपण काय कामं केली आतापर्यंत, म्हणजे वैयक्तिकरित्या नागरिकांसाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे जे केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे आणि आपल्या महानगरपालिकेच्या वतीने जे शिबिरं आयोजित होतात त्या प्रत्येक शिबिरात आमचा सक्रियतेने सहभाग असतो. वेळोवेळी पक्षाने दिलेले वेगवेगळे मेळावे आणि कार्यक्रमाचं आयोजन आणि वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत गेलेलो आहोत. जसे की आता जनधन खाता काढणे किंवा लोकांचा आयुष्यमान कार्ड काढून देणे, विविध आरोग्यविषयक आयुष्यमान कार्ड देणे किंवा उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस मिळवून देणे, वैद्यकीय उपचारासाठी मदत करणे, असे विविध योजना जे केंद्र आणि राज्य शासनाच्या आहेत. विशेषतः लाडकी बहीण योजनेसारखे फॉर्म वगैरे भरून देण्याचं कामही आम्ही या माध्यमातून केलेलं आहे. त्याच माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाऊ आणि येणाऱ्या काळात जर लोकांकरता काही करायचं असेल तर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना घरोघरी पोचल्या पाहिजेत. ज्या अनेक योजनाचे लाभार्थी, किमान माझ्या ह्या प्रभाग परिसरात एका घरात किमान 2-3 योजनेचे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थीचा उपयोग आमच्या पक्षाला नक्कीच होणार आहे. आपल्या सोलापूर शहरामध्ये आरोग्य सुविधा सामान्यांपर्यंत पोचली पाहिजे, यासाठी आपण काय करू इच्छिता? आम्ही आता शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मागील वर्षीही वेगवेगळ्या अनेक शिबिरं आयोजित केली. त्या शिबिराच्या माध्यमातून आपण आयुष्यमान कार्ड असतील किंवा महात्मा फुले योजनेच्या बाबतीत माहिती असेल, आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आमच्याकडे जे संपर्क असतील त्यांच्या सेवेशी आम्ही सतत उपलब्ध आहोत. खरं म्हणजे सोलापूर शहराची निवडणूक ही 8 वर्षातनं व्हायला लागली आहे. फार मोठा गॅप पडलेला आहे. 5 वर्षातनं व्हायला पाहिजे, परंतु 3 वर्षाचा गॅप पडलेला आहे. आणि मागच्या निवडणुकीत सत्तेवर येण्याच्या अगोदर सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा देऊ असं वचननाम्यामध्ये
भाजपचे सुद्धा जाहीरनामा होता, हो परंतु ते पाणी दररोज येऊ शकलेलं नाही. नक्कीच. त्या संदर्भात आपण काय सांगू इच्छितो? नाही, नक्कीच या विषयात हा म्हणजे कारभार, सरकारी कारभार हा यात निष्काळजीपणामुळे ते राहून गेलेला आहे. शहरमध्येचे दमदार आमदार निवडून आल्यापासून जो पाणी पुरवठा संदर्भातील सततचा पाठपुरावा त्यांनी विधानसभेत असेल, विधान परिषदेत असेल, वेगवेगळ्या माध्यमातून मांडून त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आणि त्यांनी पालकत्व ज्यांचे स्वीकारले असे नेतृत्व म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते केवळ सोलापूर शहराला पाणी पुरवठा सुरळीतपणे व्हावा याकरता अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि वेळोवेळी आपल्या विधानसभेत ते दणाणून सोडत आहेत. याच माध्यमातून त्यांनी दुहेरीकरणचा जो रखडलेला 1 किलोमीटरचा परिसरातला पाईपलाईन होता तोही मार्गी लावला. त्यानंतर तो पाणी पुरवठ्याचा पाईपलाईनचा सुरळीतपणे झाल्यानंतर तो दुसरा विषय राहिला जलकुंभाचा. त्याचा वनविभागाकडून जागेकडून हस्तांतरण झालं नाही. हा कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा प्रशासनाला अंधारात ठेवून केलेला कारभार होता. तो केवळ आमदार देवेंद्रदादा खोटे यांच्या नेतृत्वाने तो सिद्ध करून दाखवला आणि वनविभागाकडून ते विनामोबदला जागा ती महापालिकेला मिळवून दिली. त्यात 9 कोटीचं बचत जवळपास महापालिकेला झालेलं आहे. त्यानंतर आता जो 892 कोटी रुपयाचा पाणी पुरवठ्याचा विषय होता त्याकरता आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले पण यशस्वी पाठपुरावा झाला नव्हता. केवळ दमदार आमदार देवेंद्र खोटे यांनी वेळोवेळी यशस्वी पाठपुरावा करून त्याही योजनेला मंजुरी आणि निविदा काढण्यापर्यंतचा त्यांनी मजल मारलेला आहे. आणि पाणी पुरवठा मागील आमचे आमदार निवडून आल्यापासून गेल्या वर्षभरात शहरातील बऱ्याच ठिकाणी आपण 5 दिवसावरून 3 दिवसावर आणलेली आहे. ज्या ठिकाणी हद्दवाढ भागात आपण 4 दिवसात 5 दिवसावर पाणी पुरवठा देतो. नक्कीच हा जल विस्तारणाचा जो जाळा आहे 892 कोटीचा कामं पूर्ण होतील त्यावेळी तुम्हाला शहर परिसरात दररोज नळाला पाणी पुरवठा मिळेल अशी आम्ही आमच्या आमदारांच्या माध्यमातून आपल्याला ग्वाही देतो. एकदम सविस्तर आपण दिलेलं आहे याचं उत्तर. खरं म्हणजे आता निवडणूक लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या काळामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे आणि त्याच्यामुळे नगरसेवक होण्यासाठी फिक्स निवडून येण्याची खात्री असल्यामुळे आपल्या पक्षाकडे उमेदवारीची मागण्यासाठी प्रचंड भाऊगर्दी आहे. अशा वेळी पक्षामध्ये गटबाजी होण्याची शक्यता आपल्याला वाटते का? म्हणजे काय होऊ शकेल? जो भाजपाचा कार्यकर्ता आहे, निष्ठावान आहे, तो देव देश धर्म याकरता कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता कार्य करणारा असतो. आपण म्हणलेल्यापैकी काही जण असतील तसं इतर पक्षात जाण्यासारखे काही असतील तो भाजपाचा विचाराशी जोडल्यामुळे तसं काही करतील असं आम्हाला वाटत नाही. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या सोलापूर महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता येऊ शकते असं आपलं ठाम मत आहे का? हो, नक्की. शहरात आजतागायत आमचे जवळपास मागच्या वेळची सत्ता होती. त्यानंतर लोकसभेत काही नगरसेवकांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. विधानसभेत नंतरही काही अनेकांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. जवळपास आम्ही यावेळी 75+ अधिक संख्येने निवडून येऊन महापालिकेत सत्ता मिळवू अशी आशा आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. खरं म्हणजे ही महानगरपालिका यामध्ये महाविकास आघाडी झालेली आहे. त्यामध्ये शिवसेना उभाटा गट आहे, त्याचबरोबर काँग्रेस किंवा माकप हे सगळे एकत्र आलेले आहेत. पण इकडं महायुतीकडे मात्र अजून एकोपा दिसत नाही. मग याचा फटका नेमका भाजपला बसेल का कोणाला बसेल यावर आपलं मत काय? नाही, याचा फटका आम्हाला तर बसणार नाही. आमच्याकडे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, जे पक्षाशी एकरूप झालेले आहेत, ते संघटना सांगेल त्या दिशेने वाटचाल करणारे कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला याचा काहीच फरक पडत नाही. आमच्याकडे सक्षम उमेदवार असतील, आमचे नेतृत्व जे उमेदवार देतील. आमचा ब्रीदवाक्यच आहे, देश प्रथम, राष्ट्र प्रथम, पार्टी द्वितीय आणि तृतीय स्वतः अशा या वाक्यात किंवा या रचनेत वागणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे याचा फटका किंवा याचा दगाबाजी आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही एकनिष्ठ आहोत. या निवडणुकीत मतदारांना तुम्ही थेट आव्हान थेट आव्हान मतदारांना आकर्षण करण्यासाठी कोणतं थेट आव्हान तुमच्या पक्षाच्या वतीने असेल? पक्षाच्या वतीने किंवा आमच्या शहरमध्ये विधानसभा मंडळातील आमच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की जे कार्यकाळ या 1 वर्षभरात ज्यांनी जे या नेतृत्व करत असलेले आमचे दमदार आमदार देवेंद्रदादा खोटे ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाशी भांडून ज्या 20 वर्षाचा बॅकलॉग या काँग्रेसचा आमदार असताना या ठिकाणी भरून निघाला नव्हता, तसा 100 कोटीचा निधी एका वर्षात त्यांनी आणून
तुम्ही ज्या शहर परिसरात जाता त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम अशा पद्धतीने रस्ते होत आहेत. पाण्याकरता हजारो कोटींची निधीची तरतूद होत आहे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गतही यापूर्वी विकास कामे अनेक झालेले आहेत. त्याही माध्यमातून आणखीन भरीव निधी येईल. शहराच्या अमृत योजनेतून, नगरोत्थान योजनेतून विविध विकास कामे होत आहेत. त्याकरता आम्हाला वाटतं की आम्ही कुठेही कमी पडत नाही. नागरिक आमच्याशी जोडलेले आहेत. मतदानाच्या हक्काच्या दिवशी तुम्हाला भरघोस मताने आमचे उमेदवार निवडून येतील अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.